नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इंदू शाळेत निघालेली असते तेव्हा गोपाळ पाठीमागून तिला आवाज देत येतो आणि म्हणतो, इंदे थांब, एवढ्या घाईने का निघालेस? इंदू म्हणतो की परीक्षा आहे ना माझी. गोपाळ म्हणतो मग थांब ना, म्हणून तर येतोय मी तुझ्यासोबत. इंदू म्हणते पण तुझा पेपर तर दुपारी आहे ना, तू जा घरी, तू तुझा अभ्यास कर. गोपाळ म्हणतो आम्ही ऐन वेळेचे शिलेदार नाही आहे, आमचा अभ्यास ॲडव्हान्समध्ये रेडी असतो. इंदू म्हणते मग घरी बसून रिव्हिजन कर, असं म्हणून ती तिथून निघून जायला लागते. गोपाळ परत तिला आवाज देत म्हणतो, ए थांब, मी जर घरी रिव्हिजन करत बसलो तर तुझा पेपर कोण लिहिणार? इंदू आश्चर्याने विचारते म्हणजे? गोपाळ म्हणतो म्हणजे वाघाचे पंजे. तुझा पेपर या गोपाळच्या सुंदर अक्षरांमध्ये लिहिला जाणार आहे. इंदू खुश होऊन म्हणते की म्हणजे तो माझा लेखनिक होणार आहेस? तर गोपाळ म्हणतो की हो, पण तुला काही अडचण असेल तर मी जातो, असं म्हणून गोपाळ तिथून जायला लागतो. इंदू त्याला थांबवत म्हणते, नाही तसं काही नाही, विठुरायाने तुला बुद्धी दिली गोपाळ, तू माझ्या बुद्धीने एक नंबर निर्णय घेतला आहेस. आणि ती थँक्यू गोपाळ असं म्हणून उड्या मारायला लागते. गोपाळ तिला थांबवत म्हणतो की शांत हो जरा, आता म्हण. इंदू म्हणते की काय? गोपाळ म्हणतो की बोल की खरं आपलं नेहमीचं. इंदू थोडा विचार करते आणि म्हणते की काय, आणि परत तिला आठवते की अच्छा म्हणजे ते होय गोपाळ, तू खूप भारी आहे आणि इंदू तुझी खूप खूप आभारी आहे. गोपाळ खुश होऊन म्हणतो आता कसं, चल आता पेपर द्यायला जाऊया. तितक्यात आदू इंदूला आवाज देत तिथे येतो आणि तो इंदूजवळ येऊन मोठ्या बाईंना दिलेला गंडा देतो आणि म्हणतो की इंदू हा घे तुझ्यासाठी. इंदू तो गंडा बघते आणि आश्चर्याने म्हणते की गंडा? गोपाळसुद्धा विचारतो की काय रे, कसला गंडा दोरा आणलास तू? आदू सांगतो, अरे परीक्षा सोपा करणारा गंडा आहे, आईने आणला आहे, हे बघ मी सुद्धा बांधला आहे. असं म्हणून तो स्वतःच्या हातातील गंडा दाखवतो. गोपाळ म्हणतो गप रे आद्या, असं काही नसतं, मला तो गंडा दे, मी हातामध्ये बांधतो आणि वर्षभर काही अभ्यास न करता परीक्षेला जातो. चालेल का मग? तसं काही नसतं रे, अभ्यास करावा लागतो मुळात. आणि विचारतो तू केला आहेस की नाही अभ्यास? आदू म्हणतो हां, म्हणजे जमेल तेवढा केला आहे. गोपाळ म्हणतो केला आहेस ना, मग जमेल तेवढा पूर्ण लक्ष देऊन पेपर सोडवायचा असल्याच्या नादी नाही लागायचं. मग ते तिघेही शाळेत जायला लागतात. यानंतर आपण पाहतो की मोठ्या बाई खूप टेन्शनमध्ये असतात आणि त्यांचं खूप डोकं दुखत असतं. प्रेमनाथ म्हणतो, सासूबाई तिथून निघाल्यापासून तुम्ही काहीच बोलायला तयार नाही आहे. अहो तिथे काय घडलं, काहीतरी सांगा. मोठ्या बाई म्हणतात, आता काय सांगणार? ती बाई थांबायलाच तयार नाही. प्रश्न मागून प्रश्न. गाव किती मोठं आहे, गावाची लोकसंख्या काय, मतदारसंघ कुठून सुरू होतो, कुठे संपतो, वॉर्ड किती, स्त्री किती, पुरुष किती, नुसते प्रश्न मागून प्रश्न. प्रेमनाथ विचारतो की मग तुम्ही काय केलं? मोठ्या बाई म्हणतात, दिली अशीच उत्तरं. प्रेमनाथ विचारतो, यश मिळालं का मग? मोठ्या बाई म्हणतात, नाही, बहुतेक म्हणून तर उद्या माहिती करून या म्हणालेत. मला ना प्रश्न विचारणाऱ्या बायका आवडतच नाहीत, असं बोचकारावंसंच वाटतं त्यांना. हे ऐकून प्रेमनाथ मोठ्याने हसायला लागतो. मोठ्या बाई म्हणतात, आजच दात घासले आहे का? काय हसताय? इथं आमदारकीचं तिकीट रद्द होईल माझं, मी टेन्शनमध्ये आहे. आता प्रेमनाथ म्हणतो, तिकीट तुम्हालाच मिळणार आहे. मोठ्या बाई म्हणतात की कसं मिळणार आहे? ती बाटलीत उतरणारी बाई नाही वाटली, चांगली खमकी वाटली. प्रेमनाथ म्हणतो, सासूबाई आम्हाला चांगलंच कळतं, अहो त्या बाईला काय पाहिजे आणि तिला कसली गरज आहे. आणि तो मोठ्या बाईने भदे काय म्हणाला होता तो सांगतो. यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की इंदू आणि गोपाळ शाळेमध्ये येतात आणि महाले मास्तर इंदूला म्हणतात की इंदू तुला अगदी सुंदर अक्षरात लिहिणारा लेखनिक मिळाला आहे हा माझ्यामुळे. इंदू म्हणते थँक्यू मास्तर आणि म्हणते की बरं चल गोपाळ. महाले मास्तर म्हणतात की ओ इंद्रायणी एक्सप्रेस चल. कुठे? इंदू म्हणते की अहो तिकडे सगळी मुलं पेपर लिहित आहेत ना, मग मी पण जाते की तिकडे. महाले मास्तर हसत म्हणतात की अहो पण तुम्हाला सगळ्यांबरोबर पेपर देता येणार नाही. इंदू आश्चर्याने विचारते की का? महाले मास्तर म्हणतात, गोपाळ सांग रे हिला. गोपाळ म्हणतो, अगं आपली व्यवस्था इकडे केली आहे. इंदू विचारते पण का? गोपाळ म्हणतो, अगं का काय? तू मला तुझं उत्तर तिथे सगळ्या क्लाससमोर सांगणार आहेस आणि मग सर्वांना कळून जाईल ना तुझं उत्तर सगळ्यांना कळाल्यावर. मग इंदू डोक्यावर हात मारून घेत म्हणते, हे तर माझ्या लक्षातच नाही आलं. महाले मास्तर म्हणतात, इंदे आता का कशासाठी फक्त प्रश्न विचारत बसू नकोस, आज फक्त उत्तरे सांगायची आणि हा लिहिणार. यानंतर आपण पाहतो की प्रेमनाथ सांगतो की पैसा, त्या इनामदार बाई आहेत ना त्यांना खूप पैसा लागतो खायला, त्यांना जर आपण पैसा चारला तर आपलं काम झालं समजा. मोठ्या बाई म्हणतात, पण त्या बाईला द्यायला माझ्याकडे पैसे नाही आहेत. प्रेमनाथ म्हणतो, अहो मग तो तुमचा मानलेला भाऊ आहे ना पोपटराव, त्याच्याकडे मागा पैसे, पोपटराव देतील. मोठ्या बाई म्हणतात, ते का देतील पैसे?
प्रेमनाथ म्हणतो की स्वार्थ, जसा आपला स्वार्थ आहे ना तसा त्यांचाही स्वार्थ आहे, स्वार्थापोटी ते नक्की पैसा देतील. मोठ्या बाई म्हणतात हो त्यांच्याकडेच मागते आणि परत स्वतःशीच म्हणते की पण ते का देतील पैसे. आणि यानंतर आपण पाहतो की महाले मास्तर इंदूला आणि गोपाळला प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका देतात. आता महाले मास्तर इंदूला विचारतात की इंदू झाली आहे ना सगळी तयारी. इंदू म्हणते की हो मी विठुरायाचं दर्शन घेऊन आली आहे. गोपाळ तिला समजावून सांगतो इंदे अगं तसं नाही आहे, ते पेपरबद्दल बोलतायत, ते विचारतायत की गणिताची तयारी झाली का. महाले मास्तर म्हणतात गोपाळ तू काही बोलायचं नाही आणि तिला काही सांगायचंही नाही, तू फक्त लिहायचं आहे. आणि इंदू हे बघ आज गणिताचा पेपर आहे आणि गणित मी तुला शिकवते त्यामुळे पैकीच्या पैकी मार्क्स पाहिजेत. इंदू घाबरत म्हणते की हो मास्तर. हे ऐकून गोपाळ हसायला लागतो. महाले मास्तर तिथून निघून जातात. आता इंदू गोपाळला विचारते काय रे गोपाळ तुला खूप हसू येते का. गोपाळ म्हणतो की नाही बाबा मी कशाला हसू तुझ्याकडे बघून, मला तर फक्त लिहायचं आहे. आणि विचारतो की बरं सांग तुझं नाव काय. इंदू सांगते ली इंद्रायणी सोपान वाडीकर. गोपाळ म्हणतो की आता सांग पहिल्या प्रश्नाचं उत्तर येतं. इंदू प्रश्न विचारते की 28 ही संख्या अंकामध्ये लिहा. गोपाळ म्हणतो की मी काय लिहू तू सांग. इंदू म्हणते का तुला माहिती नाही का. गोपाळ म्हणतो की बरं 2 × 1 = 28. इंदू रागाने म्हणते की 2 × 1 = 28 असतं का, 2 × 8 = 28 असतं. गोपाळ म्हणतो आता कसं, आता पुढचं सांग. इंदू सांगते 21 ही संख्या अक्षरांमध्ये लिहा. ली 21. गोपाळ इंदूकडे रागाने बघायला लागतो. इंदू म्हणते की ली ए एडक्याचा, क कमळाचा, व वजनाचा, वला दुसरी वेलांटी आणि सशाचा. असं करत करत इंदू एक एक उत्तर सांगते. नंतर इंदू घाबरून म्हणते की अरे बापरे 3 अंकी बेरीज. आणि ती गोपाळला म्हणते की प्लीज. गोपाळ रागाने म्हणतो इंदे तू जे सांगेल ना तेच मी लिहिणार आहे. इंदू म्हणते की गोपाळ प्लीज. गोपाळ म्हणतो तुझा पेपर आहे, तू उत्तर सांग, मी कसं मनाने लिहू, तू उत्तर सांग. इंदू म्हणते की तू मुद्दाम करतो ना. गोपाळ म्हणतो की सांग मग मी लिहितो, नाहीतर मी असाच निवांत बसतो. इंदू म्हणते की सांगते. मग इंदू बेरीज करायला लागते आणि उत्तर सांगायला लागते. गोपाळ उत्तर ऐकून म्हणतो की इंदू म्हणते तू नको करू, मला वाटतं मग माझं उत्तर चुकीचं आहे. इंदू पुढचा प्रश्न बघून घाबरून उठून उभं राहते. गोपाळ विचारतो काय गं काय झालं. इंदू म्हणते 3 अंकी वजाबाकी आहे. गोपाळ हळूच हसत असतो. इंदू प्रश्नाकडे बघून विचार करत असते एकामधून 7 कसं जाईल. आणि ती गोपाळला विचारते गोपाळ हे गणित चुकलं आहे, मास्तरांना सांग ना. गोपाळ रागाने म्हणतो की इंदे खूप टाइमपास झाला आता, गणित बरोबर आहे, तू फक्त उत्तर सांग. इंदू म्हणते की गोपाळ मी जर उत्तर नाही सांगितलं तर तुला येईल ना. गोपाळ म्हणतो येईल की. इंदू म्हणते मग लिही ना. गोपाळ तिची ॲक्टिंग करत म्हणतो लिही ना, तुझा पेपर आहे, मी कशाला लिहू माझ्या मनाचं. इंदू म्हणते गोपाळ तू हुशार आहेस ना रे. गोपाळ म्हणतो गोपाळ तू खूप हुशार आहेस, भारी आहेस. असं लिहिल्यानंतर पेपरमध्ये मार्क्स नाही मिळत, त्याच्यासाठी अभ्यास करावा लागतो, मग मार्क्स मिळतात. इंदू म्हणते गोपाळ प्लीज. गोपाळ म्हणतो की अजिबात नाही, तुझा पेपर आहे, तू सांगशील तेच मी लिहिणार. आणि तो पेन खाली ठेवून म्हणतो तोपर्यंत मी लिहिणार नाही. इंदू गोपाळकडे रागाने बघायला लागते आणि परत हात दुखायला लागला म्हणून ओरडते आणि म्हणते गोपाळ मी माझा तुटका हात तुझ्यासमोर जोडते, प्लीज लिही ना, माझा हात खूप जड झाला रे. गोपाळ म्हणतो हात जड झाला आहे ना, डोकं नाही ना, मग त्यामुळे डोकं पळव आणि मला उत्तरं सांग. यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की मोठ्या बाई आणि प्रेमनाथ पोपटरावांकडे आलेले असतात. पोपटराव म्हणतात की त्या मुक्ता इनामदार पैसे खातात, हे पटतच नाही आम्हाला. प्रेमनाथ म्हणतो अहो विश्वास ठेवा आमच्यावर, खात्रीने बोलतो आम्ही, ते भदे आहेत ना त्यांचे पिये, ते स्वतः बोललेत आम्हाला. पोपटराव मोठ्या बाईंना विचारतात की तुम्हाला वाटतं का हे असं असेल म्हणून. मोठ्या बाई म्हणतात की हे असं खाण्याबद्दल कोण कशाला एकदम मोकळेपणाने बोलेल. आणि त्या मुक्ता मॅडम त्यांचं नाव फक्त इनामदार आहेत, त्या स्वतः इनामदार नाहीत. पोपटराव म्हणतात नक्की का. प्रेमनाथ म्हणतो की अहो सवाल आहे का, स्वतः प्रचार प्रमुख विंजे सरकार सांगतायत तुम्हाला. पोपटराव ओरडून म्हणतात ए गप्पे, तुला नाही विचारत आम्ही. आणि ते परत मोठ्याबाईंना विचारतात की नक्की का. मोठ्याबाई म्हणतात हो नक्कीच. पोपटराव त्यांच्या पियेला म्हणतात की वेलार जा रे घेऊन ये. त्यांचा पिये काही न विचार करता तिथून जायला लागतो. पोपटराव म्हणतात की सांग काम्या कुठे चाललाय, आकडा माहिती आहे का. पिये म्हणतो की नाही. मग पोपटराव मोठ्याबाईंना विचारतात की मोठ्याबाई तुम्हाला माहिती आहे का. मोठ्याबाई घाबरत म्हणतात की 500 बरं. प्रेमनाथ मोठ्याबाईंना थांबवत म्हणतो सासूबाई थांबा. आणि तो पोपटरावांना म्हणतो मी एक सुचवू का. पोपटराव म्हणतात की बोला काय. प्रेमनाथ म्हणतो जर त्या मॅडमच्या जागी तुम्ही असता तर किती घेतले असते तेवढे बघा. हे ऐकून पोपटराव रागाने ओरडून उठून उभं राहत आणि म्हणतात की खोळ्या टाळक्याच्या
आणि ते मोठ्या बाईंना म्हणतात की मोठ्या बाई, हा तुमचा जावई आहे म्हणून याला सोडतोय मी, नाहीतर याची जीभच हा सोडून घेतली असती. प्रेमनाथ आणि मोठ्या बाई खूप घाबरतात. यानंतर आपण पाहतो की इंदू रागाने पेपर झाल्यानंतर घरी जात असते. गोपाळ तिला पाठीमागून आवाज देत असतो, पण इंदू त्याचं न ऐकताच पुढे जात असते. गोपाळ तिच्याजवळ येतो आणि तिचा हात पकडून तिला थांबवतो. इंदू रागाने म्हणते की माझा हात सोड. आता गोपाळ इंदूला विचारतो की एवढं काय झालं आहे चिडायला. इंदू रडत म्हणते की तू स्वतःला विचार, माझा बेस्ट फ्रेंड आहेस ना तू, जेव्हा मदत करायची होती तेव्हा केली नाहीस, तू बोलूच नको माझ्याशी, असं म्हणून ती परत पुढे जायला लागते. गोपाळ परत तिला थांबवत म्हणतो की डोक्यावर पडली आहेस का ग जरा इंदे, तुझा मित्र आहे म्हणून परीक्षेच्या आधी करायची तेवढी मदत केली ना मी, केली की नाही, आणि ज्याची परीक्षा त्यानेच द्यायची असते, लक्षात ठेव. इंदू म्हणते जर तू थोडं सांगितलं असतं तर काय बिघडलं असतं. गोपाळ म्हणतो चिटर कॉपी म्हणतात त्याला, आणि कॉपी करणं गुन्हा आहे. इंदू म्हणते की तुला मी मेन असलेलं बघवत नाही ना. गोपाळ म्हणतो की अगं कुठला विषय कुठे घेऊन जाते इंदे, असं खोटं बोलून नाटक करून चिटिंग करून पास झालेलं तुला तरी चाललं असतं का, आणि विचारतो चालणार होतं का. इंदू काहीच न बोलता पाणी पिण्यासाठी बॉटल झाकण उघडायला लागते. गोपाळ तिच्या हातातून बॉटल घेऊन त्याचं झाकण उघडून म्हणतो की घे पाणी पी. इंदू बॉटलमधील पाणी गोपाळच्या पॅन्टवर टाकते आणि मोठ्याने हसायला लागते. गोपाळ घाबरून ओरडत म्हणतो इंदे हे काय करतेस, बिंडोक आहेस का गं, गप्प बस. इंदू हसत गोपाळकडे बघत म्हणते की गोपाळ सुसू केल्यासारखं वाटतंय, असं म्हणून मोठ्याने हसायला लागते आणि परत पाणी टाकायला लागते. गोपाळ म्हणतो तुला बघतोच थांब, पण इंदू तिथून पळून जाते. आता गोपाळ पण तिला पकडायला तिच्या मागे मागे येतो. इंदू पळत पळत मुक्ता मॅडमच्या ऑफिसकडे जाते आणि गोपाळला दिसू नये म्हणून एका गाडीमागे लपून बसते. तेव्हा तिथे मुक्ता मॅडम येतात आणि त्यांचं लक्ष इंदूकडे जातं. त्या हळूहळू इंदूजवळ जातात, पण इंदूचं त्यांच्याकडे लक्ष नसतं. इंदू लपून गोपाळला बघत असते आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.